मॅडम काय सांगणार जी आज आगीची घटना घडलेली आहे त्या संदर्भात काय माहिती आहे? आज दिनांक 15/2/26 रोजी साधारण 11:30 वाजेच्या सुमारास इथे गणेश आणि गणेश शिरसाळे व त्यांच्या 2 भावांच्या घरांना इथे तरुण कुडापा मंडळ आहे, पांढरापूर चौक आहे, याच्या बाजूला इथे त्यांचे घर आहेत मधल्या बाजूला. इथे आग लागलेली आहे. आम्हाला कॉल आला तेव्हा आम्ही आलो. आमच्या नेते मंडळी आहे इथेच आरती करत होते, इथे हजर होते. त्यांनी आग विझवलेली आहे, मदत केलेली आहे. याच्यामध्ये जीवितहानी नाही, परंतु तिन्ही घरांचं खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे. आता इतर पंचनामे वगैरे चालू आहे. नेमकी आग लागण्याचं कारण स्पष्ट झालंय का? सर मीटर पहिलं जळलेलं आहे. लाईन साक्षीदार एक मीटर जळलेलं त्यांनी सांगितलेलं आहे. मीटरमध्ये शॉर्ट सर्किट झाल्यामुळे तिन्ही घरांना आग बसवून नुकसान झालेलं आहे. भाऊ काय सांगणार आज जुने जळगाव परिसरात तरुण कुडापा चौकात जी आहे आग जी लागलेली आहे त्या संदर्भात काय माहिती सांगणार? या पांढरापूर टाकी परिसरात 2 भावांचं घर म्हणजे साळुंके परिवार व कोळी आजी हे 3 घरं होते आणि तिच्यात एक शॉर्ट सर्किटमुळे एक भीषण आग लागली आणि त्या आगीत त्यांचं घरातील सगळा सामान तो पूर्ण जळून खाक होऊन गेला आहे. तर ह्या ह्याच्यात आम्ही आरती करत असताना आम्हाला त्यात धूर दिसला आणि आम्ही तात्कालीन फायर ब्रिगेडला बोलवून लगेच 2 मिनिटात ती फायर ब्रिगेड आली आणि ती लवकरात लवकर आग विझवण्यात आली. त्याच्यामुळे ही आग जास्त काही पसरली नाही. त्याच्यासाठी जो जे नुकसान झालं त्याचा पंचनामा आता तलाठी अप्पा करतायत आणि आपल्या जळगाव शहराचे आमदार असतील, आपले गुलाबरावजी पाटील साहेब पालकमंत्री साहेब असतील व आपल्या परिसरातले सगळे नगरसेवक असतील, महापौरताई असतील, उपमहापौर सगळ्यांकडनं जी मदत आमच्याकडनं होईल ते आम्ही करण्याचा प्रयत्न करू.